महाराज जन्माला आले आणि जन्माला आल्यानंतर ते त्याला कणाकणामध्ये असणाऱ्या त्या सह्याद्रीच्या कड्याला सह्याद्रीला आनंद झाला. अरे आता तरी माझं रक्षण करेल कोणी. अरे त्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज लहानाचे मोठे होऊ लागले आणि त्यावेळेस जिजाऊ मासाहेबांना महाराज पाळण्यामध्ये धोका द्यायचा आणि सांगायचं, हो राजे, तुम्हाला मोठं झाल्यानंतर या चारही सत्तेला पळेल लावून आपलं स्वतंत्र स्वराज्य निर्माण करायचंय. आणि स्वराज्य ज्यावेळेस महाराज शिकवून दिली त्यावेळेस रामायणातील दृष्टांत असतील, बारीक बारीक रामायण असेल, महाभारत असेल, अशा छत्रपती शिवाजी महाराजांना गोष्टी सांगायला सुरुवात केली. स्वतंत्र सिंहासन हवं, स्वतंत्र घोडे असावे आणि त्यासाठी महाराज जिजाऊ मासाहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांना संस्कार द्यायला सुरुवात केली. आणि राजांनी लहानाचं मोठं झाल्यानंतर थोडं छोटे 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 आपले सवंगडी गोळा केले आणि सवंगडी गोळा केल्यानंतर महाराज शिक्षण घ्यायला लागले. घोड्यावर बसावं कसं, घोड्यावर कसं बसावं, तलवार कशी चालावी याचं शिक्षण दिल्यानंतर महाराज त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी सवंगडी गोळा केले आणि रायरेश्वरावर आहे की नाही, या महाराष्ट्रामध्ये अनेक अभिषेक केले असतील, कोणी दुधाने केले असेल, कोणी दह्याने केले असेल, पण या महाराष्ट्राच्या हितासाठी, स्वराज्याच्या हितासाठी स्वतःच्या रक्ताचा अभिषेक करणारा या जगाच्या पाठीवर एकच राजा होऊन गेला, तो म्हणजे माझा छत्रपती शिवाजी महाराज. आणि पहिला का ताबीज केला महाराज किल्ला, त्याचं नाव आहे तोरणागड. हो तोरण बांधिले स्वराज्याचे त्या तोरणागडाला, तो बापाचा बाप माझुबा जन्मला, तो बापाचा बाप माझुबा जन्मला, तो बापाचा बाप माझुबा जन्मला, माझुबा जन्मला. हे माझे जिजाऊची पुण्याई कशी आली व पळाला, माझे जिजाऊची पुण्याई कशी आली व पळाला, तो बापाचा बाप माझुबा जन्मला, तो बापाचा बाप माझुबा जन्मला, तो बापाचा बाप छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की अशी गर्जना झाली पाहिजे महाराज की गाव झोपलेलं जागा झालं पाहिजे. इकडे चालू नेमकं काय की नाही. अहो त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी धर्माचं रक्षण केलं आणि त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर आपण चाललो पाहिजे, महाराष्ट्र चालला पाहिजे आणि आपण आपल्या मुलांना चांगलं शिक्षण दिलं पाहिजे, कारण ही काळाची गरज आहे. आज जर पाहायला गेलं तर बांगलादेशमध्ये महाराज काय परिस्थिती आहे, हिंदूवर काय अत्याचार होत आहे ते सांगण्याची गरज नाही. प्रत्येकाच्या घरामध्ये टीव्ही आहे आणि मोबाईल आहे हातामध्ये. आपण पाहिलं अरे इतका अत्याचार चाललाय, कोणाला धरलं जातं त्याची जीभ कापली जाती, व्हिडिओ आलेत महाराज, कोणाला धरलं जातं त्याचा हात कापला जाता, 4 नाही 40 जण एका हिंदूला धरू मारतात. ही परिस्थिती आज आहे काळा याच्यामध्ये बांगलादेशमध्ये. आणि ती परिस्थिती आपल्या भारतात राहिलेला का काही दिवस राहिली नाही, काहीच राहिलं नाही महाराज. आपली काय तयारी, समजा आज इथं तुमच्या गावामध्ये जर भांडणं झाले तर काय तुमच्याकडे तयारी, काही नाही. पण महाराज दुश्मन प्रत्येकाच्या घरामध्ये साहित्य आणून ठेवलेलं आहे, फक्त ती वाट पाहिले कशाची की आम्हाला संधी कधी मिळेल, आणि संधी मिळाल्यानंतर एका दिवसामध्ये महाराज बांगलादेश करून टाकतील आपल्या भारताचा. म्हणून आपण सावध झालं पाहिजे, आपल्या मुलांना शिक्षण दिलं पाहिजे धर्माचं. आपला धर्म काय, कारण आज जर पाहायला गेलं तर कोणत्याही मुलाला आपल्या धर्माची व्याख्या सुद्धा सांगता येणार नाही. मला सांगा महाराज, आपल्या आता संस्थेतले मुलं सोडा महाराज, जेवढे मुलं असतील त्यांनी सांगा आपला हिंदू धर्मग्रंथ कोणता आहे, आपला सांगा पोरो कोणता धर्मग्रंथ आहे आपला हिंदू, सांगता येणार नाही महाराज.
नाही सांगता येणार. अरे 19 फेब्रुवारीला काय असतं सांगता येतं? नाही सांगता येत आपल्या मुलांना. का? कारण आपण ते संस्कारच दिले नाही. अरे तुकोबारा काय, ज्ञानोबारा काय, हे कोणालाही सांगता येत नाही. आपल्या आजच्या जर शिकणाऱ्या चांगल्या मुलांना विचारलं तरी काहीच सांगता येणार नाही. पण ऐका, त्या याला जर विचारलं एखाद्या त्यांच्या मुलाला, तर ते लहानपणापासूनच त्यांना संस्कार देतात महाराज, की ज्या वेळेस तो लहान असतो, एखादी भावली आणून देतो, त्यावेळेस तो काय म्हणतो, ही भावली कुणी दिली तुला? अल्लाने आणून दिली तुला. मग त्या मुलाला वाटतं मला ही भावली कुणी दिली? माझ्या पप्पांनी नाही. कुणी दिली? अल्लाने दिली. असं काही गोष्ट दिली की ही कुणी दिली? प्रत्येकाच्या धर्मामध्ये महाराज हे शिक्षण आहे. प्रत्येकाला शिक्षण दिलं जातं की हे आपला देव आहे. असा एकच महाराज आता धर्म राहिलाय, तो म्हणजे आपला हिंदू. की बसून एकही असं सांगा मला या गावामध्ये 9-10, मी सगळेच म्हणत नाही, 10% तसे लोक सापडतील की आपल्या मुलाला सांगतात की हा आपला ग्रंथ आहे, हा आपली ज्ञानेश्वरी आहे, ही वाचली पाहिजे. पण मी विश्वासाने सांगू शकतो की 90% लोक आपल्या मुलांना अजून घेऊन सुद्धा बसले नसतील की काय आहे आपला धर्म, काय धर्म आहे आपला, हा सांगण्यासाठी 90% लोक आज बसले नाहीत घेऊन. पण महाराज अशी परिस्थिती पुढे येईल म्हणून हे आपण जागा झालं पाहिजे आणि आपल्या मुलांना चांगले संस्कार दिले पाहिजे, चांगलं देश हितासाठी. कारण या जीवनामध्ये जर पाहायला गेलं तर देव, देश आणि धर्म यासाठी अनेक पुरुषांनी आपल्या बलिदान दिलेलं आहे. त्यामध्ये महाराज देवावरच आता सांगायला गेलं तर महाराज ज्ञानोबा तुकोबाराय काय सहज झाले का? ज्ञानोबा तुकोबाराय सहज झाले नाहीत महाराज. त्यांनी आयुष्यामध्ये संघर्ष केला, संघर्ष एवढा केला. अरे ज्ञानोबारायांच्या झोळीमध्ये मधुकरी न टाकता त्या लोकांनी मधुकरी मागाय गेल्यानंतर ज्ञानोबारायांना ज्या वेळेस महाराज धर्मसभेमध्ये उभे राहिले विठ्ठलपंत आणि रुक्मिणी आई साहेब, आणि त्या धर्मसभेमध्ये सांगण्यात आलं की तुम्ही काय देहांत प्रायचित घ्यावा, देहांत प्रायचित घ्यावा म्हटल्यानंतर महाराज देहांत प्रायचित घेतला. अरे ज्ञानोबारावर जबाबदारी आली होती आणि ज्ञानोबारावर जबाबदारी आली या दोघा भावंडांना जगवण्याची, सांभाळण्याची. ज्ञानोबारांनी जावं आळंदीमध्ये. आळंदीमध्ये गेल्यानंतर म्हणावं मधुकरी म्हणावं. त्यावेळेस महाराज तेथील ब्राह्मण लोकांनी एवढा त्रास दिला की सांगितलं की मधुकरी मिळत नाही, संन्याशाची मुलं हा तुम्ही आमचे घर पाठवता, आम्हाला पाठवता. अहो इंद्रायणीचं पाणी सुद्धा पिऊ दिलं नाही, त्यांना हात लावू दिला नाही. ज्ञानोबारांनी त्यावेळेस जर महाराज रागवले असते तर ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ मिळाला नसता आपल्याला, आहे की नाही? ज्ञानोबारायांच्या जोडीमध्ये काही महाराज चांगले लोक होते ज्यांचं हृदय पिळून जायचं, ते काही महाराज लोकांनी त्याच्यामध्ये पीठ टाकावं, मधुकरी वाढावी. पण काही महाराज विसोबा चाटेसारखे असे माणसं भेटले ज्ञानोबारायांच्या जीवनामध्ये की द्वेष केला. मिळालेल्या मधुकरी मध्ये सुद्धा त्याने सेन टाकण्याचं काम केलं महाराज, खापर न मिळू देण्याचं काम केलं. पण त्याच विसोबा चाट्याने ज्ञानोबारांनी जर विचार केला असता तर महाराज ज्ञानोबारांनी नुसती दृष्टी जरी टाकली असती तर जळून भस्म झाला असता विसोबा चाटे. एवढी ताकद होती ज्ञानोबारांमध्ये, योग सामर्थ्य होतं. पण ज्ञानोबारांनी तसं केलं नाही का? संघर्ष केला आणि जगाला दाखवून दिलं की महाराज संयम ठेवल्यानंतर आपला पुढे निश्चितच विजय आहे. ज्ञानोबारांनी सहन केलं म्हणून आपल्याला या ज्ञानोबारांनी वाढवलेला हा वारकरी संप्रदाय पाहायला मिळाला. ज्ञानोबारांनी आपल्याला अमृत अनुभव, ज्ञानेश्वरी असेल, हरिपाठ असेल, असे चांगदेव 65 असे अनेक ग्रंथ दिले. अहो आणि सगळ्यात बघा ज्ञानोबारांचं मोठेपण बघा. एका शब्दात सांगतो, ज्यावेळेस ज्ञानोबारांना समाधी, संजीवन समाधी देण्यात आली, ज्यावेळेस ज्ञानोबारा समाधीला बसले आणि बसल्यानंतर देवाने सांगितलं, ज्ञाना अरे आयुष्यभर तू संघर्ष केला, आयुष्यभर लोकांनी तुला त्रास दिला, पण तू लोकांना एक सुद्धा काही त्रास नाही दिला, लोकांना काही सुद्धा म्हणलं नाहीस. ज्ञाना अरे ज्या वेळेस मी तुला द्यायला गेलो त्यावेळेस तू समाजासाठीच मागितलं, या जगासाठीच मागितलं. माझं एक शेवटचं वाक्य ऐक ज्ञाना, अरे ज्या वेळेस तू सगळ्या जगासाठी मागितलं, आज समाधी द्यायला मी आलोय ज्ञाना, ऐक, अरे काहीतरी तुझ्यासाठी माग. पण ज्ञानोबारांनी शेवटचा सुद्धा क्षण काय केला महाराज? ज्या वेळेस ज्ञानोबारांनी मागितलं, देवा निवृत्ती दादाकडे पाहिलं, नामदेवरायाकडे पाहिलं आणि देवाला सांगितलं, देवा तुला द्यायचंच असेल तर काय देवा तू काय कर, मला काहीच देऊ नको. या जगासाठी महाराज ज्ञानोबारांनी पसायदान मागितलं. विश्वात्मक देवाकडे सांगितलं की जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर मिरती वाढो. जे खळ लोक असतील या जगामध्ये ते लोक जाऊ देऊ नको म्हटले नाही महाराज, त्या खळांचा खळ निघून जाऊ दे आणि सत्कर्म करण्याचे त्यांना काय दे,
बुद्धी दे. एवढा संघर्ष केला ज्ञानोबारायांनी. अरे तुकोबारायांची पत्नी गेली, पाटीलकी गेली. अहो पिंपरी चिंचवड शहर म्हणजे नगरपालिका म्हणजे आज भारतामध्ये नाही तर जगामध्ये नंबर 1 ला आहे. आम्ही त्याच महानगरपालिकेमध्ये राहतो. काय मिळकत आहे ही फक्त तिथल्या महापौरलाच माहित आहे. मुख्यमंत्र्याच्या बरोबर आमचं एकटा आहे की नाही, एवढी मोठी आहे महाराज. आणि तशा पुणे जिल्ह्याचे जहागीर होते तुकोबाराय. पण या समाजासाठी, या समाजाच्या कल्याणासाठी सगळी जहागिरी सोडून दिली. सगळी जगामध्ये जर शेतकऱ्यांची जर कर्जमाफी जर कोणी केली असेल तर जगामध्ये सर्वात पहिली शेतकऱ्यांची कर्जमाफी ही तुकोबारायांनी केली महाराज. वया बुडून टाकल्या इंद्रायणीमध्ये फेकून दिल्या लोकांच्या वया जे काही कर्जाचे असतील आणि आपल्या संसाराची राख रांगोळी करून गाथ्यासारखा पंचम वेद असणारा हा गाथा आपल्या जगाला दिला महाराज. तो संघर्ष त्याने जीवनात केला. देवाला सोडलं नाही पाहिजे महाराज. चला देशासाठी काय समर्पण केलंय, त्या देशासाठी एक वाक्य सांगेल. भगतसिंगासारखे, राजगुरू सारखे असे अनेक स्वतंत्रवीर शहीद झाले या देशासाठी. एक दृष्टांत सांगतो आणि सेवा समाप्त करतो. भगतसिंगांना महाराज पाहुणे आले होते पाहण्यासाठी. काय देशभक्ती असते बघा. पाहुणे आले आणि पाहुणे आल्यानंतर भगतसिंगांना त्यांच्या आईने बोलवलं आणि सांगितलं हे पैसे घ्या आणि काय कर, किराणा दुकानामध्ये जाऊन काही वस्तू आण. वस्तू आण म्हणजे आपल्याला पाहुण्याला काहीतरी आपल्याला जेवायला करता येईल. भगतसिंग निघाला आणि वाटेमध्ये विचार करत होता, अरे या पैशाचा जर मी किराणा आणला, वस्तू आणल्या तर माझं उद्याच्याला लग्न होईल. लग्न झाल्यानंतर मी संसारामध्ये अडकून पडेल आणि याच पैशाचा जर मी काही माझ्या या देशावर जे काही राज्य करतात, जे काही आहे की नाही सत्ता भोगतात, त्यांच्या विरोधामध्ये काम करण्यासाठी जरी पैसे खर्च केले तर माझ्या या देशाला काहीतरी मदत होईल. म्हणून महाराज भगतसिंगांनी काय स्फोट घडून आणला आणि त्या स्फोटामध्ये महाराज त्यावेळेस भगतसिंगांना पकडण्यात आलं आणि पकडण्यात आल्यानंतर त्याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. फाशीची शिक्षा सुनावण्यात आल्यानंतर 5 दिवसावर फाशी आली. अहो 2 दिवसावर, एका दिवसावर, एका तासावर फाशी आली. त्यावेळेस जेलर साहेबांनी विचार केला, आपण चला जेलमध्ये पाहून येऊ काय करतात कैदी. तर तेवढ्यामध्ये पाहिलं, भगतसिंगांना पाहिलं आणि भगतसिंगांना पाहिल्यानंतर हसू लागले जेलर. का? भगतसिंगांना विचारलं, हे भगत, अरे तुला एका तासाने फासावर द्यायचं नाही, व्यायाम कशासाठी करतो? त्यावेळेस भगतसिंगांनी जे उत्तर दिले तरुणांना घेण्यासारखं आहे. भगतसिंगांनी सांगितलं, ओ जेलर साहेब ऐका, म्हटले माझी आई देवपूजा करते आणि देवपूजा करताना ती पूजेसाठी काय करते, बागेमधले ताजे ताजे फुलं आणते आणि देवावर वाहते आणि कोमेजलेले जे फुलं आहेत ते टाकून देते. का? देवपूजा ही तिची काय देवभक्ती आहे. ऐका, तसंच माझ्यासाठी देश सेवा ही देशभक्ती आहे. आणि या देशासाठी ऐका, मी व्यायाम कशासाठी करतोय तर या देशासाठी एक कोमजलेलं फूल नाही तर ताजं तवान फूल या देशासाठी समर्पण व्हावं म्हणून हा व्यायाम करतोय महाराज. हम जिएंगे और मरेंगे ऐ वतन तेरे लिए, दिल दिया है जान भी देंगे ऐ वतन तेरे लिए. हो तू मेरा करीमा, तू मेरा धर्मा, तू मेरा अभिमान है ऐ वतन महबूब मेरे, तुझ पे दिल कुर्बान है. हम जिएंगे और मरेंगे ऐ वतन तेरे लिए, दिल दिया है जान भी देंगे ऐ वतन तेरे लिए. हो मेरी जान जाए वतन के लिए. असं महाराज भगतसिंगांनी महाराज आपला प्राण, आपला देह हा देशासाठी समर्पित केला. याला म्हणतात देशभक्ती. चला, धर्मासाठी 40 दिवस यात्रा माझ्या संभाजी राजाने तुमची आमच्यासाठी सहन केली. नाहीतर संभाजी राजाने आताचे जर राजकारणी असतील तर महाराज काय खोक्यामध्ये ओके झाले हो का? तसंच महाराज त्या काळात जर असतं तर आपल्याला हे मंदिर आणि हा मंडप आपल्याला पाहायला मिळाला नसता. 40 दिवस यातना माझ्या संभाजी राजाने भोगल्या म्हणून आपल्याला कुठं आज हिंदू म्हणून जगण्याची काय
परवानगी आहे, नाहीतर आपल्याला महाराज परवानगी कीर्तनासाठी काढावं लागतं। हुजूर हम कीर्तन करना चाहते, त्यांनी दिली परवानगी तर यस, नाहीतर नो, आहे की नाही? म्हणून झालेली सेवा कैवल्य सम्राट चक्र